आज आपण अगदी मस्त झणझणीत असं सुकट घालून केलेलं शेंग बटाट्याचं कालवण करते. अगदी अप्रतिम असं हे होतं. तर त्यासाठी इथे पहा घेतलेला आहे सुका जवळा. वाटण्यासाठी घेतलेला आहे 1 वाटी भाजलेलं सुकं खोबरं, 1 कांदा, 4-5 लसूण पाकळ्या, आलं. फोडणीसाठी आपल्याला घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. आणि इथे पहा ह्या शेंगांच्या अशा साली काढून त्याच्या अशा फोडी म्हणजे तुकडे करून घेतले आहेत आणि बटाटासुद्धा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे. आता इथे सुरुवातीला आपल्याला ही सुकट अशी भाजून घ्यायची आहे. एक 3 ते 4 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर अशी भाजून घेतली आणि ती एका डिशमध्ये काढून घेतली. त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं म्हणजे सुकट अशी छान अशी भिजली जाते. आता इथे आपली सुकट भिजली जाते तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेला कांदा, आलं लसूण घालून छान वाटण केलं. त्यानंतर एका भांड्यामध्ये 2-3 चमचे तेल घालायचं. त्यामध्ये कांदा, टोमॅटो छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर घालायची थोडी हळद, 2 चमचे मालवणी मसाला घालायचा आणि त्यानंतर हे आपल्याला शेंगा बटाटा घालायचे आहेत. हे पहा इथे आपण शेंगा छान अशा ह्या धुवून घेतल्या आहेत. बटाट्याच्यासुद्धा अशा आपल्याला उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर इथे आपण जी सुकट म्हणजे जवळा जो भिजत ठेवला होता गरम पाण्यामध्ये तो ह्यामध्ये घालायचा आहे आणि नंतर आपण जे वाटण वाटून घेतलं होतं कांदा, खोबरा, आलं, लसूण याचं ते घालायचं आहे. छान असं सगळं परतून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं 1 वाटीभर इतकं पाणी घालायचं आहे. आता चवीपुरतं मीठ घातलं आणि इथे पहा मी एक कैरी अशी घातली आहे. कैरी नसेल तर त्याऐवजी कोकम म्हणजे आमसुलं घातली तरीसुद्धा चालू शकेल. झाकण ठेवायचं, त्यावर पाणी ठेवून आपल्याला एक 15 मिनटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता इथे पहा हे ताटावरचं गरम पाणी मी परत त्यामध्ये ओतलेलं आहे, कारण जितका आपल्याला रस्सा हवा त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. आता इथे 15 ते 20 मिनटं झाली आहे आणि इथे पहा बटाटा आपला व्यवस्थित अगदी असा शिजलेला आहे. शेंगासुद्धा मस्त अशा शिजल्या आहेत. वरून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. मस्त असा आपला सुकट घालून केलेला शेंग बटाट्याचा रस्सा तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा.